डीजे बंद कर. कुणी बंद केलं रे डीजे? आमच्या काळात असं नव्हतं लागाय. डीजे चालू करे. डीजे लावा. अरे शांत व्हा. डीजे लावणार आहे डीजे, काळजी करू नका. अरे मला थोडस बोलायचं आहे. अरे माझ्या लेकीचं लगीन आहे. जसं तुम्ही हळदीला आलाय ना व, तसं माझ्या लेकीच्या लग्नाला सुद्धा यायचं बरं का. सगळ्या गावाला आमंत्रण आहे माझ्याकडून. माझ्या लेकीचं लगीन धूमधडाक्यात करणार आहे मी. या गावात याच्या आधी कधी घडलं नाही. ते माझ्या लेकीच्या लग्नात घडणार आहे. माझी लेक आणि माझा जावाई मंडपात हेलिकॉप्टर मधून एंट्री घेणार आहे. नाद करायचा नाही पक्या मामाचा. ही काय डाउनलोडिंग आहे? अरे ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे. माझ्या लेकीचं लगीन लय मोठ्यानं करणार आहे. बघ कौलं अशीच नाही सरकली. कोणतरी आलं होतं घरात, लपून बसलं होतं. कोण होतं? मला काय माहिती. मी एकटीच होते. मी असताना तरी कोणी मला दिसलं नाही. फार काळ नाही सुटणार माझ्या नजरेतून. त्याला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही मी. त्याला माहित नाही मार्तन जामकर किती विचित्र माणूस आहे ते. अति रागण भीक माग. काय गरज होती नको तिथं पैलवानकी दाखवायची आणि लोकांच्या हळदीत धिंगाणा घालायची रे. नाही तर काय, कधी माझ्या भावाचं चांगले झालेलं बघवलंच नाही हसनी. तुझ्याच भावाला लय माज. मला डिवचत होता तो. अहो पण मग काय गरज होती लगेच तिथे जाऊन एवढा गोंधळ घालायची. जे काही बोलायचं होतं ते लगीन झाल्यानंतर बोलता येत होतं की. तुम्ही नका मला शिकवू. तुम्ही जर मला अडवलं नसतं ना तर त्याच्या हाडाचा तिथंच कुळकुळा केला असता. पोरीच्या लग्नात पैशाचा माज दाखवत होता मला. पण त्याचा तो काय बी करेल, त्याचा पैसा आहे. पण त्याने तुमचं नाव घेतलं होतं का? माझं नाव न घेता मला डिवचत होता तो. हा अरे माझं चुकलं. तुझं नाव हिम्मतराव ठेवलं ती. थांब आता सगळ्या गावाला सांगते तुला चिवळेच म्हणा. अति झालं गावाचं पोट फुगलं देवाचं. माझी माधुरी लई खुश होती हळदीत. यांनी येऊन सगळं विस्फोट केला कार्यक्रमाचा. मग तुझ्या भावाला अक्कल नको का? मला पैशाचा माज दाखवत होता. अरे देशमुखांचं घर म्हणजे काय गंमत वाटते होय याला? चार चौघात मला कमीपणा देत होता तो. अरे एक काळ असा होता
गावातली माणसं आपल्या घरामध्ये कामाला असायची, बायकांच्या अंगावर 20 तोळ सोनं असायचं, चांदीच्या ताटात जेवायची माणसं, आणि जमीन जिकडं बघावं तिकडं जी शेती ती देशमुखांची. आणि यो बेने मला माज दाखवतोय. हो तर आलाय मोठा बाप जादायचा मोठेपणा. आता उरलंय का काय त्या जागीरदारीतलं? सगळं नुसतं बायकांच्या पायात घालवलंय. आणि आता दिवाळी आहे ना, ह्या घरातली कवच संपली. आता उरलंय तो शिमगा. तुझ्या त्या बाप जादायच्या मोठेपणा बंद कर आणि जरा स्वतःच्या हिमतीवर कर काहीतरी. आणि तो माझा आहे ना बाप जादायचा, त्याच्यामुळे तर हे दिवस आल्यात. हे बघ, माझी खोड काढलेली ना मला अजिबात चालत नाही. आप्पा, कोणी तुमची खोड काढली? तुम्ही उगाच मनाला लावून घेताय. वय का? आता तू माझ्या विरोधात बोलणार वय रे? तुझ्या अंगात देशमुखाचाच रागात आहे ना? आणि यो एक बिनकामाचा टवाळ नुसतंच पोलिसात आहे. हो, मला कशाला घेताय मध्ये? हा, तुम्ही करायचं आणि मी निस्तरायचं, ह्याच्यासाठी मी भरती झालोय काय? बघितलं का कसा बोलतोय? ए कानपट फोडू का तुझं? सुधाकरला कशाला ह्याच्यात घेताय? त्याने सांगितलं का तुम्हाला तिथे जाऊन भांडण करायला? अरे यांनी माझी जर भांडणात बाजू घेतली असती ना तर याला डोक्यावर घेऊन नाचलो असतोय मी. पण यो भीतीत खोटी टोकल्या घेत ना नुसतंच उभा असतोय. फुलताईच्या भावाचा राग तुम्ही माझ्या सुधावर काढू नका बरं का, आधीच सांगते. हिचा भाव हिच्यासारखंच बिनडोक मला काय म्हणतो, पोरीच्या लग्नात हेलिकॉप्टर उतरवतो. आता दाखव म्हणा माच. अहो, एवढाच रागानं माझ्या भावावरती हळदीला आलात कशाला तुम्ही? अरे तुम्हीच मागे लागला होता, चला 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 म्हणून. अरे नसतो आलो असतो ना तर परवडला असतं. लय माज दाखवत होता मला. त्याचा नाय माज उतरवला ना तर नाव हिम्मतराव सांगणार नाही. उद्याच रडवतो बेन याला.